नमस्कार. महाप्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे योगी सरकारनं घेतलेल्या एका मोठ्या निर्णयासंदर्भातली. उत्तर प्रदेश कॅबिनेटने लव जिहाद विरोधातील अध्यादेशाला आज मंजुरी दिली आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये हा अध्यादेश पारित करण्यात आलेला आहे. त्यामुळे धर्म परिवर्तन करण्यास जबरदस्ती करण्याला 1 ते 5 वर्षे कारावासाची शिक्षा आणि 15,000 रुपये दंड असणार आहे. तसंच अल्पवयीन आणि अनुसूचित जाती जमातीमधील महिलांच्या धर्मांतरणासाठी 3 ते 10 वर्ष कारावास आणि 25,000 रुपये दंड असणार आहे. याशिवाय एखाद्या व्यक्तीला धर्मांतर करून विवाह करायचा असल्यास त्याला 2 महिने अगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडून तशी परवानगी घ्यावी लागणार आहे. उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी ही माहिती दिलेली आहे. तर लव जिहादच्या कायद्याचं बिहार सरकारकडून शिवसेनेला अनुकरण करावं लागतंय असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावलाय. व्हॅलेंटाईन डेला तरुण जोडप्यांना मारहाण करणारी शिवसेना कशी बदलली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेला बिहारचं अनुकरण करावं असं वाटतं. महाराष्ट्रामध्ये एवढा प्रगत महाराष्ट्र आहे, त्या प्रगत महाराष्ट्राला बिहारचं अनुकरण करावं असं वाटणं आणि तेही राऊत साहेबांना हे मोठं आश्चर्य आहे. पण एक गोष्ट आहे की सत्तेत आल्यानंतर माणसं कशी बदलतात. काल परवापर्यंत व्हॅलेंटाईन डेला देखील बसलेल्या जोडप्यांना मारणारी शिवसेना आणि 2014, 15, 16 साली लव जिहादवर त्या ठिकाणी अग्रलेख लिहिणारे राऊत साहेब आणि शिवसेना आता कसे बदलले आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि याविषयी बोलण्यासाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आपल्या सोबत आहेत. इम्तियाज जी, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं. उत्तर प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे, कारण लव जिहाद विरोधातील अध्यादेशाला मंजुरी मिळालेली आहे. कसं बघते एमआयएम आणि एमआयएमची भूमिका काय आहे कायद्याच्या बद्दल? मी एमआयएमच्या बाबतीत बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की या देशापुढे अनेक इतके गंभीर प्रश्न आहे. पण तुम्ही बघितलं असेल, जेव्हापासून मोदी सरकार सत्तेमध्ये आली तर अशा प्रकारचे इश्यूजना सगळ्यात जास्त महत्व देण्यात येत आहे. आता तुम्ही बघा की या देशापुढे सगळ्यात जास्त संकट कशामुळे आहे, तर हे कोरोनाचा लॉकडाऊन होतं का काय, भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. लोक घाबरलेले आहे की आपण आपल्या गावाला परत जायचे का नाही जायचे. आता अशा इश्यूजला घेणं म्हणजे याचा अर्थ हे होतं की देशापुढे जे गंभीर प्रश्न आहे ते सगळं सुटलेले आहे किंवा मोदी सरकारने ते सगळं त्याचं निराकरण केलेलं आहे. आता मी आपले देवेंद्र फडणवीस साहेबांना ऐकत होतो, तेही एक मुख्यमंत्री राहिलेले आहे आणि ते शिवसेनेच्या वर बोट दाखवताना त्यांना हे कळायला पाहिजे की अशा प्रकारचे व्हॅलेंटाईन्स डे ला मारणारे फक्त शिवसैनिक होते असं नाही आहे. त्यांच्या जे पार्टीचे जवळचे होते ते विश्व हिंदू परिषद असू द्या किंवा बजरंग दल असू द्या, हे यांच्याच पार्टीचे हे पिल्लू आहे ना, जे अशा प्रकारचे हे कार्य करत होते. फक्त शिवसेनेला असं बोट दाखवून चालणार नाही. तोही त्यांचेही जितके पिल्लू आहे तेही तितक्याच प्रकारचे दोषी आहे. पण मला असं हे सांगायचे आहे की उत्तर प्रदेश जेव्हा जेव्हा निवडणूक जवळ येणार आहे, कोणत्याही राज्याची असू द्या, तर अशा प्रकारचे मुद्दे काढण्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीला पीएचडी झालेला आहे ते, की आपण महत्वाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करू नये, इकॉनॉमीच्या बाबत आपण बोलू नाही, आपण बेरोजगारीच्या बाबत आपण विचार करू नाही, आपण शेतकऱ्यांच्या समस्याबाबत आपण बोलू नाही. आणि फक्त आता लव जिहादवर मी आपल्याला सांगतो की येणारा 8-10 दिवस, कमीत कमी 8-10 दिवसामध्ये फक्त एकच इश्यू चालणार आहे. इम्तियाजी आपल्यासोबत भाजपचे नेते अतुल भातखळकर सुद्धा आहेत. अतुलजी, देशातले सगळेच प्रश्न संपले आणि लव जिहादचा प्रश्न आता समोर आहे असं इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे. कुठेतरी राजकारणासाठी फायदा करून घेण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, इम्तियाज जलील ज्या पक्षाचे खासदार आहेत त्या पक्षाचा अजेंडा हा धार्मिक विसंवाद निर्माण करणं आणि केवळ एकाच धर्माच्या लोकांचं धार्मिक एकारलेपण वाढवत ठेवणं हे त्यांचं असतं. त्यामुळे त्यांना असं वाटणं स्वाभाविकच आहे. शेवटी नांदेड महानगरपालिकेत जेव्हा त्यांच्या पक्षाचे मॅक्झिमम नगरसेवक निवडून आले
अतुल साहेब, मुख्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाजला आपण लव्ह जिहादच्या कायद्याखाली आपण त्यांच्यावर कारवाई करणार का? अजेंडा उर्दू भाषेत असला पाहिजे म्हणून. मुख्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज लव्ह जिहादचे प्रतीक आहे या देशामध्ये, त्यांच्यावर कारवाई करणार का आपण या कायदा कानून? इम्तियाज जलीलजी, तुम्ही मुख्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसैन यांच्यावर आपण कारवाई करणार का याचं उत्तर द्या अतुल भाऊ. अरे बाबा, तुम्हाला मदत करतो. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. सिकंदराबाद आमचे मोठे नेते होते. फक्त हे सांगा की आपण कानून आणलेला आहे, एक उदाहरण म्हणून आपण शाहनवाज हुसैन आणि मुख्तार अब्बास नक्वी यांच्यावर कारवाई करणार का? बोलणं चूक आहे हे लक्षात घ्या. नाही, आपण कायदा फक्त आमच्यासाठी आणलं तर तुमच्या पार्टीमध्ये जिहाद करणार त्यांना सूट असणार. पास केलेला आहे, त्यांच्यावर सूट असणार का लव्ह जिहादची? काय म्हणताय? नाही, आपल्या पार्टीमध्ये जो लव्ह जिहाद करेल तर त्यांना सूट असणार का? एक उदाहरण म्हणून शाहनवाज हुसैन आणि मुख्तार अब्बास नक्वी हे आपल्या पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी लव्ह जिहाद केलेला आहे. आता त्यांच्यावर कारवाई होणार का? फक्त हे विचारायचं आहे आम्हाला. अहो, शब्दच्छल करण्यात काही अर्थ नाहीये. मशिदीमधून ठरवून हिंदू मशिदी मंदिर सोडून द्या. मी स्पष्टपणे आपल्याला विचारतो, करणार आहोत. नाही, मशिदी मंदिर आपण याच्यामध्येही आणू नका अतुल भाऊ. आपल्याला स्पष्टपणे एक विचारलं, मंदिरामध्ये धर्मांतराच्या बाबतीत चर्चा होत नाही. कळलं की नाही? कारण हिंदू धर्माचा विचार आहे एकम सत विप्रा बहुधा वदंती. अतुल भाऊ, मी प्रश्न आपल्याला विचारलं, त्यामुळे उद्या शाहनवाज हुसैन आणि मुख्तार अब्बास नक्वीवर कारवाई करणार का? अगदी इम्तियाज जलीलजी भातखळकरांना पूर्ण करूया देऊया. भातखळकर बोलू देत, मग तुम्ही त्यांना उत्तर द्या. की नाही? त्याच्यामुळे लव्ह हा काही भारतीय जनता पार्टीने काढलेला अजेंडा नव्हे. मी त्यांना तुम्हाला सांगू इच्छितो, आपण गुगल करा. केरळमध्ये कम्युनिस्ट पार्टीचे मुख्यमंत्री होते अच्युतानंदन. त्यांनी सुद्धा त्यावेळेला मुख्यमंत्री असताना केरळमध्ये लव्ह जिहाद चालू आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं, ते जेव्हा मुख्यमंत्री होते. आणि त्याच्यामुळे ही समस्या आहे किंवा नाही तर ती 100% आहे. आणि त्याच्यामुळे याचा अर्थ दोन भिन्न धर्मियामधल्या लोकांनी लग्न केलं आपापसात तरुणींनी, याचा अर्थ लगेच ते लव्ह जिहाद आहे असं म्हणायचं काही कारण नाहीये. पण अशा पद्धतीने प्रयत्न करण्याचा प्रयत्न या देशातील मुस्लिम धर्मातील एक गट सातत्याने करत असतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा प्रकारे जबरीने धर्मांतर करण्याचा आणि आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा कोणी करत असेल प्रयत्न, तर त्याच्या विरोधातला कायदा करावा असं भारतीय जनता पार्टीचं मत आहे. आणि इम्तियाज जलील, तुमच्या माहितीकरता सांगतो, 1955 साली काँग्रेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत राज्य असताना मध्य प्रदेशमध्ये नियोगी आयोग नेमला होता. त्या नियोगी आयोगाने सुद्धा 1955 साली अशी सूचना केली होती. त्यामुळे आता हा ढोंगी सेक्युलरिझम बंद करा. अगदी अतुलजी तुमचं म्हणणं लक्षात आलं. इम्तियाज जलील यांच्याकडनं उत्तर घेऊया. जलीलजी बोला. नाही, मला फक्त हे सांगायचे आहे, हे दुर्दैव आहे की आज सत्तेमध्ये जे सरकार बसलेली आहे त्यांनी कधी देशाला प्रेम केलं नाही, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी काही योगदान केलं नाही, संविधानाशी त्यांचे काही देणं घेणं नाही. आणि अशा प्रकारचे कानून तेव्हा जे आणतील तर आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही. मला फक्त एक सोपा प्रश्न विचारलं होतं की आपण केलं तर सगळं बरोबर, दुसऱ्यांनी केलं तर चूक. म्हणजे लव्ह करताना त्यांना असं सांगायचे आहे की नाही, म्हणजे दोन एडल्ट माणूस, एक स्त्री पुरुष किंवा हे प्रेम करत असेल तर त्यांना हे सांगायचे आहे नाही, योगी सरकारने कायदा जे दिलेला आहे ते कायदा वाचा आणि नंतर आपण प्रेम करा. मग यांचे जे दोन अगदी इम्तियाज जलीलजी, तुमचा मुद्दा सुद्धा लक्षात आला आणि अतुल भातखळकरांचा मुद्दा सुद्धा लक्षात आला. तुम्ही दोन्ही नेते आपापल्या मतावर ठाम आहात. आपण बघितलं की अतुल भातखळकर आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आपल्या सोबत होते. उत्तर प्रदेशमध्ये जो लव्ह जिहादच्या अध्यादेशाला मंजुरी मिळाली त्यावर आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. यानंतर बघूया पुढची बातमी. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधलाय. त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींकडे भाजपची तक्रार केली आहे.
कोरोनाची लाट पुन्हा येते आहे। अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणतोय। मात्र काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलन करतायत। त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या राज्यातील भाजप नेत्यांवरील नाराजी व्यक्त केली आहे। लसीकरण आणि तिचं वितरण याबाबत राज्यात एक टास्क फोर्स गठीत केला जाणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। तर देशात पुन्हा एकदा कोरोनानं हातपाय पसरवण्याला सुरुवात केली असून वाढत्या धोक्यांबाबत लसीकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला। या बैठकीमध्ये बोलताना पंतप्रधानांनी कोरोनावरील लसीच्या वितरणासंदर्भात सूचना केल्या आणि त्याचबरोबर कोरोनावरील लस कधीपर्यंत येईल हे आपण ठरवू शकत नाही अशी माहिती पंतप्रधानांनी दिली। देशातील सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या 8 राज्यांमधल्या मुख्यमंत्र्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम सुरू आहे। सुरुवातीला आरोग्य क्षेत्रातील 1 कोटी कर्मचाऱ्यांना सर्वात आधी कोरोनाची लस मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे। साथियों, आप भली भांति परिचित हैं कि कोरोना की वैक्सीन को लेकर इंटरनेशनली और नेशनली किस तरह की खबरें आ रही हैं। आज दुनिया में भी और देश में भी, जैसा अभी आपको प्रेजेंटेशन में पूरा डिटेल बताया गया, करीब करीब आखिरी दौर पर वैक्सीन के में काम पहुंचा है। भारत सरकार हर डेवलपमेंट पर बारीकी से नजर रखे हुए हैं। हम सबके संपर्क में भी हैं और अभी ये तय नहीं है कि वैक्सीन की 1 डोज होगी, 2 डोज होगी या 3 डोज होगी। ये भी तय नहीं है कि इसकी कीमत कितनी होगी, उसकी कीमत कितनी होगी, ये कैसी होगी। यानी अभी भी इन सारी चीजों के सवालों के जवाब हमारे पास नहीं है, क्योंकि जो इसके वाले हैं, दुनिया में जिस प्रकार की कॉरपोरेट वर्ल्ड भी है, उनका भी एक कंपटीशन है। दुनिया के देशों के भी अपने अपने डिप्लोमेटिक इंटरेस्ट होते हैं। WHO से भी हमें इंतजार करना पड़ता है। तो हमें ये इन चीजों को वैश्विक संदर्भ में ही आगे बढ़ना पड़ेगा। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 किंवा 28 नोव्हेंबरमध्ये पुणे दौऱ्यावर असणार आहेत अशी माहिती मिळते। तर इतर 100 देशांचे राजदूत 4 किंवा 5 डिसेंबरच्या दरम्यान पुण्याच्या दौऱ्यावर येऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजन या कारणांमुळे दोन्ही दौरे एकाच वेळी शक्य नसल्याचं प्रशासनानं सांगितलंय। माननीय पंतप्रधान महोदयाच्या पुणेचे दौऱ्याचा ऑफिशियल कन्फर्मेशन अजून यायचा आहे, परंतु जी प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळालेली आहे त्याच्या अनुषंगाने सिरम इन्स्टिट्यूट आणि जेनोवा बायोटेक्नॉलॉजी एक वॅक्सिनची फर्म आहे जे हिंजेवाडीमध्ये स्थित आहे। या 2 ठिकाणच्या संभाव्य दौरा कार्यक्रम माननीय पंतप्रधान यांचा नियोजित होत आहे। याच्या अगोदर आपल्याला माहिती आहेतच की 100 राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे ॲम्बॅसेडर्स आणि काउन्सिल जनरल्स त्यांचा व्हिजिट पुण्यामध्ये ठरला होता। ते 27 तारखेला नियोजित होता। आता तो दौरा पुढे ढकलून 4 किंवा 5 डिसेंबरसाठी नियोजित होत आहे। मात्र त्याचे आधी माननीय पंतप्रधान यांच्या दौऱ्याची संभावना आहे। तर कोरोना लसीकरणाबाबत राज्यामध्ये टास्क फोर्सची स्थापना करत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे। कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे आधार पूनावाला यांच्याशी सातत्याने बोलतोय। महाराष्ट्रात लसीकरण करण्याकरता कशा रीतीने करावं, लसीचं वितरण कसं करावं या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आज पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीमध्ये कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील 8 राज्यांची VC द्वारे बैठक पार पडली। यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते। तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही असंही म्हटलेलं आहे। बघूयात ते काय म्हणाले। खऱ्या अर्थाने त्यावर कंट्रोल करणं आवश्यकच असेल तर आपल्याला अशा स्वरूपाची काही स्टेप बाय स्टेप निर्णय घ्यावे लागतील। जिथं 200ची संख्या आहे पुन्हा काही आपल्याला कमी करता येईल का आणि आपल्याला त्याच्यावर निर्बंध आणता येतील का, किंवा रात्री आता आपण इथे मरीन ड्राईव्ह आहे, रात्री 11, 12 आणि 1 वाजता सगळे खेटून बसलेले असतात, कितीतरी गर्दी असते। ती जर अनावश्यक असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काही निर्बंध आणता येतील का, या संदर्भात आपण एक निश्चित प्रकारची एक
SOP तयार करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मानस आहे ते त्यांनी माझ्याशी पण बोलून दाखवले. आम्ही 4-5 जण उपमुख्यमंत्री वगैरे आम्ही सगळे बसून त्या संदर्भातल्या काही पुढचा धोका होऊ नये या दृष्टिकोनातून काही अशा स्वरूपाचे छोटे मोठे निर्बंध निर्माण करता येतील का या संदर्भात विचार निश्चित प्रकारे होणार आहे. परंतु लॉकडाऊनच्या बाबतीत अद्याप कुठलीही चर्चा नाही, त्यामुळे कोणी पॅनिक होण्याचं अजिबात गरज नाही. दरम्यान दिवाळीच्या काळामध्ये कोरोना टेस्ट कमी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेने दिली आहे. केंद्राची जी काही टीम आहे त्या सगळ्या ICMRचे लोक असतील तर या सगळ्या लोकांनी जे प्रामुख्याने सांगितलं की टेस्टिंग पर मिलियन यामध्ये आपण जी टेस्ट कमी होत आहेत ते होणं योग्य नाही. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नक्कीच टेस्ट कमी झाल्या. जे आपण 90,000 टेस्ट पर डे करत होतो त्यामध्ये 25,000 ते 30,000 पर्यंत टेस्ट आल्या. जी गोष्ट नक्कीच तात्पुरत्या स्वरूपाने ठीक आहे दिवाळीपुरती, पण आता आपण पुन्हा 80,000 90,000 पर्यंत वाढवतोय. यानंतर बातमी आहे राजकीय वर्तुळामधून. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या फेऱ्यात अडकले. त्या ठाण्यातील त्यांच्या घरी ईडीनं शोध मोहीम राबवली. दरम्यान या प्रकरणामध्ये प्रताप सरनाईक यांच्या दोन्ही मुलांच्या घरी देखील छापा टाकण्यात आलाय. तसंच ठाणे परिसरातील एकूण 10 ठिकाणी ईडीकडून शोध मोहीम सुरू आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये ईडीनं छापा टाकलाय. त्यानंतर दुपारी ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले. त्यांची तब्बल 5 तास चौकशी केलेली आहे. टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोध मोहीम सुरू आहे. तर ईडीच्या कारवाईनंतर संध्याकाळी प्रताप सरनाईक मुंबईमध्ये दाखल झाले. त्यावेळेला त्यांनी सामनाच्या ऑफिसला जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली आणि यानंतर माध्यमांशी बोलताना ही कारवाई नेमकी का केली याची माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर संध्याकाळी प्रताप सरनाईक हे मुंबईमध्ये दाखल झाले. त्यावेळेला त्यांनी माध्यमांना या प्रकरणाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. तर सामनाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी खासदार संजय राऊत यांच्याशीही चर्चा केली. हे प्रकरण नेमकं काय आम्हालाही अजूनपर्यंत माहिती नाही, तेच आम्ही शोधतोय काय प्रकरण आहे. पर ये क्यों आपको लग रहा है वेंडेटा पॉलिटिक्स की जा रही है? अभी देखते हैं ना, मालूमात तो कर लेते हैं भाई है काही इसके बाद में रिएक्शन दी जाएगी. नाही पण आता तुमचा मुलगा ईडीच्या ताब्यात आहे, काय तुम्हाला काही डिटेल्स आहेत नेमकं काही काय? नाही, म्हणूनच ते आहे ना, हे काय प्रकरण आहे, काय आहे, कशाला बोलवले हे आम्हाला काहीच याची माहिती नाही. दरम्यान प्रताप सरनाईकांनी संजय राऊतांच्या घेतलेल्या भेटीनंतर राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. आम्ही शहीद होतो महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी, पण अशा दडपशाहीच्या समोर गुडघे टेकणार नाही. अशा प्रकारे ईडीचे 40-50 लोक दिल्लीतून यावे आणि त्यांच्या मुलांना घेऊन जावं, अशा प्रकारचा कोणताही गुन्हा त्यांच्याकडून झालेला नाही. आणि समजा काही असेल लहान स्थान त्रुटी, चौकशी होऊ शकते. या पद्धतीनं मोठा फौजफाटा घेऊन तुम्ही दहशत निर्माण करता, झुंडशाही ही एजन्सीच्या मार्फत एका प्रकारे आणीबाणी लादण्याचा, दहशतवाद निर्माण करण्याचा, विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांना सरकार तपास यंत्रणांचा वापर करत असल्याची टीका सुद्धा शरद पवारांनी केली आहे. विरोधकांना नावलेच कसं करायचं यासाठी वापरायची येते. हे शिवसेनेच्या एका विधानसभेच्या प्रतिनिधीच्या बाबतीत आजच आपल्याला ऐकायला मिळालं, बघायला मिळालं. आणि त्यामुळं विरोधकांची या पद्धतीनं सत्तेचा वापर गैरवापर करण्याची भावना असलेल्या स्थिती असताना सुद्धा समर्थकांना राज्य चालवायचं ही गोष्ट किती सोपी नाही. तर देवेंद्र फडणवीस यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया.
ईडीने जर रेट टाकली असेल तर त्यांच्याकडे काही ना काही तक्रारी असतील किंवा त्यांच्याकडे काही मटेरियल असेल, त्याशिवाय ईडी रेट टाकत नाही. मला याची कुठलीही माहिती नाही, कारण मी आता या दौऱ्यातच आहे, त्यामुळे मला या संदर्भातले डिटेल्स माहीत नाहीत, म्हणून मी त्याच्यावर बोलणार नाही. पण एवढंच सांगतो की ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल तर कुठली एजन्सी असेल ती कारवाई करेल. यानंतर महाप्राईम टाइम मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत सरकारनं पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राईक केलाय. केंद्र सरकारनं देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करू पाहणाऱ्या 43 मोबाईल ॲप्सवर बंदी घातली आहे. अलीएक्सप्रेस, स्नॅक व्हिडिओ अशा लोकप्रिय ॲपचा यामध्ये समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत केंद्र सरकारनं या ॲप्सवर बंदीची कारवाई केलेली आहे. बंदी घातलेले ॲप्स भारताचं संरक्षण, सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात असल्याची माहिती समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलेलं आहे. गृह मंत्रालय आणि सायबर कोऑर्डिनेशन सेंटरद्वारे मिळालेल्या अहवालानंतर सरकारनं ही कारवाई केली आहे. यानंतर महाप्राईम टाइम मध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.